आणि आनंद वाटला मला की एवढे टाळकरी आपण सगळे उभे आहात. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती असेल माझी की आपण कुठं जरी कीर्तनाला गेलो, वेळ चाललाय माझा पुढे मला लक्षात येते, परंतु हे पण लक्षात घ्या थोडंसं, आपण कुठं जरी कीर्तनाला गेलो जर आपल्याला टाळ वाजवता येत असेल आणि जर तुम्ही हाडाचे वारकरी असाल तर खाली बसू नका, टाळ घेऊन उभे राहा. आमच्या डोक्यातला नालायकपणा निघायला पाहिजे. येसगावचं भजन म्हणजे येसगावचं नाहीये, ते वारकरी संप्रदायाचं आहे. बाजार सांगीचं भजन म्हणजे बाजार सांगीचं नाहीये, किनगावचं म्हणजे किनगावचं नाहीये, हे वारकरी संप्रदायाचं. वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत. जोपर्यंत आपल्या डोक्यामधून गावागावाची भजनी मंडळ निघत नाही तोपर्यंत आयुष्यभर संप्रदाय आणि आयुष्यभर भजन करूनही प्रसन्न नाही होणार तुम्ही कधीच. विनंती असेल मला आपल्या सगळ्यांना की जर आपण टाळकरी असाल आणि टाळ वाजवता आपल्याला असेल तर कुठल्याही गावात जरी गेला तर माझा संप्रदाय वाढायला पाहिजे, वारकरी संप्रदायासाठी माझं योगदान असायला पाहिजे, म्हणून टाळ घेऊन उभं राहायला पाहिजे. सगळे मंडळी टाळ घेऊन उभे आहेत. आपल्याला नेहमी वंदन